नमस्कार मंडळी. संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. डिसेंबर महिन्याचं पेन्शन वाटप सुरू झालंय. पण थांबा, यात एक मोठा ट्विस्ट आहे. यावेळची प्रक्रिया नेहमीसारखी अजिबात नाहीये. यात एक मोठं कोडं आहे आणि तेच आज आपण उलगडणार आहोत. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय बघणार आहोत? तर सगळ्यात आधी पेन्शनचे पैसे खरंच येत आहेत का? हा गहाळ झालेला सरकारी आदेश म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? जुन्या आणि नवीन प्रक्रियेमध्ये नेमका काय फरक आहे? यामुळे लाभार्थ्यांना काय धोका होऊ शकतो? सरकारने हा अचानक बदल का केला असावा? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यातून पारदर्शकतेचा प्रश्न कसा उभा राहतो? चला तर मग सुरुवात करूया. चला, सगळ्यात आधी आणि सगळ्यात दिलासादायक बातमीकडे वळूया, आणि ती म्हणजे डिसेंबर महिन्याचं पेन्शन अखेर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल पोर्टलवर एक अपडेट आलंय की 25 डिसेंबरपासूनच पैसे थेट बँक खात्यात म्हणजे डीबीटीद्वारे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. याचा अर्थ ज्यांना ज्यांना पेन्शनची प्रतीक्षा होती त्यांच्या खात्यात लवकरच पैसे दिसू लागतील. आता हे लाभार्थी म्हणजे नक्की कोण? तर आपल्या समाजातले असे घटक ज्यांना या मदतीची सगळ्यात जास्त गरज आहे. यामध्ये दिव्यांग बांधव, विधवा भगिनी, आपले ज्येष्ठ नागरिक आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी येतात. या सगळ्यांसाठी ही आर्थिक मदत खूपच महत्त्वाची असते. ठीक आहे, पैसे तर येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पण आता आपण येऊया या सगळ्या प्रकरणातल्या मूळ रहस्याकडे, कारण यावेळची पैसे वाटपाची प्रक्रिया नेहमीच्या प्रक्रियेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. मग नक्की असं काय वेगळं घडतं यावेळेस? यावेळच्या वितरणात अशी कोणती गोष्ट आहे जी यापूर्वी कधीच घडली नव्हती? आणि हाच प्रश्न आपल्याला या प्रकरणाच्या अगदी मुळाशी घेऊन जातो. तर यातली सगळ्यात मोठी आणि खरं तर धक्कादायक गोष्ट ही आहे की इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही अधिकृत शासन निर्णयाशिवाय, ज्याला आपण GR म्हणतो, त्या GR शिवाय हे पैसे थेट वाटले जात आहेत. आता प्रश्न पडेल की हा GR म्हणजे नेमकं काय आणि तो इतका महत्त्वाचा का असतो? सोप्या भाषेत सांगायचं तर GR म्हणजे एक ऑफिशियल सरकारी ऑर्डर. एक प्रकारे सरकार किती पैसे खर्च करणार आहे याचा तो एक पक्का पुरावा असतो. त्यात स्पष्ट लिहिलेलं असतं की नक्की किती निधी मंजूर झालाय. यामुळेच संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता टिकून राहते. चला, आता हा बदल नेमका काय आहे हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी जुनी आणि नवीन पद्धत काय होती हे समोरासमोर ठेवून बघूया, म्हणजे फरक लगेच लक्षात येईल. बघा, आत्तापर्यंतची पद्धत एकदम सरळ आणि पारदर्शक होती. सगळ्यात आधी सरकार एक GR काढायचं, ज्यात स्पष्ट लिहिलेलं असायचं की किती कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मग पोर्टलवर नोटीस यायची आणि साधारण 7-8 दिवसात पैसे खात्यात जमा व्हायचे. सगळं काही ठरल्याप्रमाणे व्हायचं. आणि आत्ताची नवीन प्रक्रिया बघा, यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे GR तोच गायब आहे. थेट पोर्टलवर सूचना येते आणि पैसे खात्यात येतात. हो, प्रक्रिया कदाचित वेगवान झाली असेल, पण यातला पारदर्शकतेचा जो दुवा होता तोच निखळून पडला आहे. तर या तक्त्यावरून एकदम स्पष्ट होतंय की कळीचा मुद्दा काय आहे. जिथे GR होता तिथे पारदर्शकता होती, सरकारची जबाबदारी होती. GR नाही तर या दोन्ही गोष्टींवर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. किती पैसे आले हे कोणालाच माहीत नाही. आता हा सगळा तांत्रिक भाग झाला, पण याचा थेट परिणाम या पेन्शनवर अवलंबून असणाऱ्या आपल्या माणसांवर कसा होतो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हा GR नसण्याचा धोका किती मोठा असू शकतो याचं एक उदाहरण फक्त मागच्या महिन्यातच आपल्याला बघायला मिळालं. नोव्हेंबर महिन्यात तब्बल 50 ते 60% लाभार्थ्यांना वेळेवर पेन्शनच मिळालं नव्हतं. आणि विचार करा, हा 50 ते 60% मोठा आकडा आपल्याला समजला तरी कसा? तर फक्त आणि फक्त त्या GRमुळे. कारण GR होता म्हणून किती पैसे मंजूर झाले आणि किती लोकांपर्यंत पोहोचले नाहीत याचा हिशोब लागला. आता विचार करा, जर GRच नसेल तर कुणाला पैसे मिळाले आणि कुणाला नाही हे कळणारच कसं? आणि इथेच खरा धोका सुरू होतो. GR नसेल तर कुणाचे पैसे चुकले तर त्याचा माग कसा घेणार? कागदपत्रांमध्ये किंवा आधार व्हेरिफिकेशनमध्ये काही अडचण आली तर ती सोडवणार कशी? आणि सगळ्यात महत्त्वाचं, RTI सारखा माहितीचा अधिकार वापरून सरकारला जाब विचारण्याचा मार्गच बंद होतो. म्हणजे थोडक्यात लाभार्थी पूर्णपणे हतबल होऊन जातो. बरं, मग प्रश्न असा येतो की सरकारने एवढ्या महत्त्वाच्या प्रक्रियेत इतका मोठा बदल अचानक का केला असेल? यामागे काय कारण असू शकतात? यामागे 2 शक्यता वर्तवल्या जात आहेत. पहिली म्हणजे प्रशासकीय दिरंगाई. कदाचित GR काढायला सरकारकडे पुरेसा वेळ नसेल आणि लोकांना लवकर पैसे देण्यासाठी थेट वाटप सुरू केलं असेल. आणि दुसरी शक्यता, जी थोडी गंभीर आहे, ती म्हणजे
किती निधी मंजूर झाला आणि प्रत्यक्षात किती वाटला गेला याबद्दलच्या चौकशीपासून म्हणजे RTI पासून वाचण्याचा हा प्रयत्न असू शकतो. तर या सगळ्या चर्चेतून आपण अंतिम टप्प्याकडे येतोय. या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी एकच मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे पारदर्शकतेचा. अर्थात यावर एक चांगला उपायही सुचवला जातोय. तो म्हणजे दर महिन्याला GR काढण्याची डोकेदुखी करण्याऐवजी संपूर्ण आर्थिक वर्षासाठी एकच मोठा GR काढावा. यामुळे काय होईल, पैसेही वेळेवर मिळतील आणि पारदर्शकतेचा मुद्दाही सुटेल. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न की फक्त वेगवान प्रक्रियेसाठी सरकारी कामातल्या पारदर्शकतेशी आणि उत्तरदायित्वाशी तडजोड करणं योग्य आहे का, याचा विचार आपण सगळ्यांनी नक्कीच करायला हवा.